शिवाजी महाराजांना बघितलेलं ना? हो, बाबा बोलत होते बघितलेला. हा, आम्ही लहान होतो पण तेव्हा मला आठवते की आम्ही लहान होतो, पाण्यात तपश्चर्या केलेली का? हो. हा, मग बरोबर बघितलेलं आपण. ते पारायण होता, खांद्यावर नेलता ना? खांद्यावर नेलेला. हा, स्वामी गगनगिरी महाराजांना प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलेलं आहे. म्हणजे हे करून किती वर्ष झाली? समाधी घेऊन. समाधी घेऊन 17 वर्ष. 17 वर्षे. बरोबर हा, बघितलं. बघितले ना? खांद्यावर आणला खांद्यावर नेला. साधारण महाराज बसलं तर स्टेजवर महाराजांना खांद्यावर आशिष महाराज पण आशिष महाराज असते, त्याला खांद्यावर घेतलेले. दुर्गा मातेचं मंदिर आहे आणि त्याचा वर्धापन दिन आहे. आपण पाया पडून घेऊया. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या आग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर. सो कालचा त्या दिवशी एक ब्लॉग टाकलेला मी चिंबोऱ्यांचा. त्याच्यामध्ये मला माहिती नव्हतं की त्या चिंबोऱ्यांना काय काय बोलतात. तर बऱ्याच जणांच्या कमेंट आलेल्या, कोणी मोऱ्या बोलतं, कोणी वाया काहीतरी. एक मिनिट मी तुम्हाला सांगतो. बरीच वेगवेगळी नावं आलेली. मला तर माहिती पण नव्हतं की एवढी सगळी नावं आहेत त्याला. एक वेगळा नाव ऐकलं मी, मला दाखवतो थांबा. हां, कावारी कोणतरी दीक्षिता चौलकरची कमेंट आहे की आमच्याकडे कावारी बोलतात. अजून दीपू पाटीलची कमेंट आहे आमच्याकडे होऱ्या बोलतात. नीता भोईर बोलते आमच्याकडे पण होऱ्या बोलतात. केतन कामण्याची मोऱ्या चिंबोऱ्या. बऱ्याच कमेंट आलेल्या आहेत. नायगावला कुठे आहेत? नायगावची पण आहे. भाईंदरला आमच्याकडे होड्या बोलतात. चिन्मय घरात बोलतो कावरा बोलतात. अनिल धुमालकडे मोरी चिंबोरी, मुरुड जंजिराला. आम्ही भंडारी लोक. वनिता गोन्साल्वेस, आम्ही भंडारी लोक व्हऱ्या बोलतो. या समुद्रातून काढल्या का मरतात. हां, पूजा केदारे बोलतात ताया बोलतात. गुजरातीमध्ये प्रिन्सी राजपूत बोलते. गुजरातीमध्ये कराचला बोलतात. मोऱ्या बोलतात. कावारी बोलतात. कावारी. चलो, तर इकडे आपल्याला आमंत्रण आलेलं आहे. आपल्या सुरई गावातून गगनगिरी महाराजांची पालखी निघते. हे सलग 29वे वर्ष आहे. 29वे वर्ष कंटिन्यू पालखी निघते. आपली सुरईला चंद्रकांत पाटील फाउंडेशनतर्फे असते आणि पालखी 12 तारखेला निघणार आहे ना. 12 तारखेला द्वारकाधीश बंगला त्यांच्या घराच्या इथूनच निघते आणि मग 12 तारखेला निघून ती 15 तारखेला खोपोलीला पोचते गगनगिरी महाराजांच्या आश्रमात. आश्रम तुम्हाला सर्वांना माहिती आहे, खूप छान आश्रम आहे. तिकडचा एन्व्हायरमेंट वगैरे आपण गेल्या वर्षी गेलो ना. गेल्या वर्षी बघितलं आम्ही पहिल्यांदा गेलेलो गेल्या वर्षी आणि त्याच्या आधीपासून पण आमची जायची इच्छा होती. आणि आता बघू, आम्ही 12 तारखेला ट्राय करू येण्याचं. जर 12 तारखेला नाहीच जमलं तर 15 तारखेला तर 100% जाणार आहोत. आपण आमंत्रण घेऊया. एक मिनिट फोटो काढू तुमचा. यात्रा निघण्याचे ठिकाण द्वारकाधीश बंगला, श्याम पाटील. सो हे बघा, इथे 12 फेब्रुवारीला सकाळी 6 वाजता द्वारकाधीश बंगला, श्याम पाटील यांच्या घराच्या इथून निघणार आहे पालखी. आणि 15 तारखेला पोचेल. 15 तारखेला सकाळी 10 वाजता का? 10 वाजता पोहोचेल. चल आपण जाऊया 15 तारखेला. 12 तारखेला ट्राय करू, नाही जमलं तर 15 तारखेला 100%. त्यांची मॅचिंग असते पालखीची, त्याच्यात मला सुद्धा ते हे करतात. मस्त पण मजा असते पालखीला. म्हणजे या तुम्ही पण. नक्की. आपण तर जाऊ. नाही ज्यांना गणेशपुरीला बघितलेलं का महाराजांना? महाराजांना बघितलेलं ना? हो, बाबा बोलत होते बघितलेला. हां, आम्ही लहान होतो पण तेव्हा मला आठवते की आम्ही लहान होतो, पाण्यात तपश्चर्या केलेली का? हो. हां, मग बरोबर बघितलेलं आपण. ते पारायण होता, खांद्यावर नेलता ना? खांद्यावर नेलेला. हां, स्वामी गगनगिरी महाराजांना प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलेलं आहे. म्हणजे हे करून किती वर्ष झाली? समाधी घेऊन 17 वर्षे. बरोबर बघितले ना? खांद्यावर आणला खांद्यावर नेला. साधारण महाराज बसलं तर स्टेजवर महाराजांना खांद्यावर. आशिष महाराज पण आशिष महाराज असते, त्याला खांद्यावर घेतलेले.
ते तेवढं काही आठवत नाही आता एक बरेच वर्ष संत झाली. समजा आपण बघितला. हो सो चला आपण आणि हा जे पण तेव्हा ते खोपोलीला एवढे वयस्कर होते की त्यांना हो. चालता येत नव्हतं, एकदम नुसती स्किन हाडायला लागलेली. तपश्चर्याला बसले तेव्हा. हा. आणि इथून पालखी निघाल्यानंतर जी खोपोलीला आश्रमात जाते त्या आश्रमातली मूर्ती पण खरंच बघण्यासारखी आहे. हो. एकदम हुबेहूब मूर्ती दिसते. तिथे गेल्यावर असं वाटतं तिथे बसूनच राहावं. हा एकदम वातावरण पण शांत थंड. चला आपण आणि मूर्ती बघत राहू. हो, त्यासोबत मूर्ती छान आहे, मंदिर छान आहे आणि पालखीला पण मजा असते. आपण एकदा जाऊया हो. परत या. नक्की नक्की. आणि दाखव जरा ही पायी दिंडी जी आहे पदयात्रा ती मोफत आहे आणि जर कोणाला यायचं असेल तर इथे नंबर्स दिलेले आहेत. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन त्यांना कॉल करू शकता आणि तुम्ही पण जाऊ शकता. तर चला गाईज आम्ही आता रेडी वगैरे झालो आणि आम्ही निघालो आता कुठं येवईला तिकडे आहे. घेऊन जा. तिकडे आहे मंदिराचा वर्धापन दिन आहे ना. हा, दुर्गा मातेचा. मंदिराचा वर्धापन दिन आहे तिकडे चाललो आहे. आपण जाऊया आता तिकडे. Direct तिकडे भेटूया आपण. मम्मीलाच बॉडीगार्ड आहे गाडीत बसतो गोंगाट होतो थांबा त्यांची जरा बाता चालू आहेत. तर चला आम्ही पोचलो आता येवईला आणि इकडे समोरच मंदिराचा वर्धापन दिन आहे. आपण जाऊया. मम्मी शेठ, पप्पा शेठ, नरू भाऊ. तू दिसला बी नाही, तू डायरेक्ट अकेले ते. चलो बरा आहे ना. हो हॅलो कशी आहेस. एकदम मस्त. चला आपण दर्शन घेऊया. तिकडे आता भजन चालू होणार आहे म्हणून थोडंसं त्यांचं सेटअप चालू आहे. तर आपण थोड्या वेळातच दर्शन घेऊ. शांत सगळं आटोपलं की काय केलं. सो इकडे दुर्गा मातेचं मंदिर आहे आणि त्याचं वर्धापन दिन आहे. आपण पाया पडून घेऊया. मम्मी घेऊन येत नाही मला. मम्मी आणत नाही ना मला. बारकुसा बाबुराला काहीच माहित नाही. याचा फोटो जरी हा सगळं आता भजन चालू झालेलं आहे. तर चला आमचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही निघतो आता. मामी बाय बाय. बाय.
तिला हो झाला ना जेवण हो झाला आला